बघा आता 2023, 2024 आणि 2025चे आपण प्रश्न पाहिलेत. 2023 जर पेपर पाहिला तर त्यावेळेस ग्रुप बी आणि ग्रुप सी हे एकत्र झाली होती, बरोबर आहे, वेगळे झालेले नव्हत्या, बरोबर आहे. आणि इथे सुद्धा 15 प्रश्न आहे. इथून पॅटर्न चेंज झालेला होता. 2022 आणि 2021मध्ये ग्रुप सीला पॉलिटिक्स एकूण 10 प्रश्न फक्त विचारले होते, तर इथे 15 प्रश्न आहेत बघा. हा 2023 ग्रुप बी आणि ग्रुप सीचा एकत्रित प्रश्न आहे. आता बघा इथे महाधिवक्त्याबद्दल खालीलपैकी कोणती विधानं हे असत्य आहेत, असत्य, चुकीचे, बरोबर, चुकीचे आपल्याला विचारले, चुकीचे विधानं सांगा असं महाधिवक्त्याबद्दल आहे. तो आता रिसेंटलीच प्रश्न पाहिला बघा, 165मध्ये येतो, ठीक आहे, 165मध्ये येतो, एवढं इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा पहिलं स्टेटमेंट जर पाहिलं, महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. दुसरं बघा, राज्यपालांनी त्यांना संदर्भात केलेल्या अशा कायदेशीर बाबींवर ते राज्य सरकारला सल्ला देतात. त्यानंतर राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्ये असलेली अशी इतर कर्तव्ये ते पार पडतात. संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेली कार्य ते पार पडतात, बरोबर आहे. बाकीचं बघा, तुम्ही जर बाकीचे स्टेटमेंट पाहाल तर पहिलं स्टेटमेंट बघा, महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. आता लक्षात घ्या, इथे ट्रिक कोणती लागू शकते, आपल्याला माहिती आहे की कलम 165मध्ये येतो, राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकार आहे, राज्याचे अधिकारी आहेत, तर मग राष्ट्रपती त्यांना काय नियुक्ती करू शकत नाही, ठीक आहे. तर राष्ट्रपती इथे चुकीचं आहे, इथे पाहिजे आपल्याला राज्यपाल. राष्ट्रपती हे अटर्नी जनरल ऑफ इंडिया म्हणजे केंद्राचा जो सर्वोच्च कायदा अधिकारी असतो, ज्याला आपण महान्यायवादी म्हणतो, त्यांची नियुक्ती हे राष्ट्रपती करतात, बरोबर आहे. परंतु महाधिवक्त्याची नियुक्ती हे राज्यपाल करत असतात. त्यामुळे असत्य विधान हे ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर असेल, बरोबर. इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, बरोबर आहे. महान्यायवादी संबंधी लक्षात ठेवा, महान्यायवादीची नियुक्ती हे राष्ट्रपती करत असतात. पुढचा प्रश्न, भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही, कोणते विधान बरोबर नाही, चुकीचं विधान विचारलं आपल्याला. पहिलं विधान, उच्च न्यायालयाने जनहित याचिकांशी संबंधित याचिका स्वीकारू शकतात. उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय हे 62 वर्ष आहे, बरोबर. आता इथे लक्षात घ्या, हे जे स्टेटमेंट पाहिलं, हे दोन्ही स्टेटमेंट हे कॉन्ट्रडिक्टरी आहेत, बरोबर. इथे बघा राष्ट्रपती लिहिलं आहे आणि इकडे राज्यपाल लिहिले आहेत, क्लिअर. इथे राज्यपाल लिहिले आहे. मग इथे सिंपल लक्षात ठेवायचं आपल्याला काय, तर बघा सुप्रीम कोर्ट असो आणि हायकोर्ट असो, यामध्ये जे जजेस असतात, न्यायाधीश असतात, त्यांची नियुक्ती हे फक्त आणि फक्त राष्ट्रपती करत असतात, राष्ट्रपती. त्याच्यामुळे बघा इथे राज्यपाल जे लिहिलं आहे हे वाक्य इथे चुकीचं आहे, ठीक आहे, हे वाक्य इथे चुकीचं आहे. मग भविष्यात कोणता प्रश्न अजून तयार होऊ शकतो बघा, तर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट इथले जे न्यायाधीश आहेत त्यांची पात्रता काय असते, बरोबर आहे. त्यामुळे हा प्रश्न इथे लक्षात ठेवायचा आहे. आणि भविष्यात असाही प्रश्न येऊ शकतो बघा, इथे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय 62 आहे, तर सुप्रीम कोर्टच्या न्यायालयाचे निवृत्तीचे वय किती, असा प्रश्न येण्याची शक्यता जास्त असते, बरोबर आहे. मग ते लक्षात ठेवायचं, 65 वर्ष हे सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय आहे. पुढचा प्रश्न, भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो. मगाशी सांगितलं बघा, 24 एप्रिल 1993ला 73वी घटनादुरुस्ती 1992 ही अंमलात आली होती, बरोबर. म्हणून हा पंचायत राज दिवस म्हणून साजरा करतो, ऑप्शन 2, बरोबर आहे. पंचायत राज दिवस म्हणून साजरा करतो. त्यानंतर राष्ट्रीय मतदार दिवस हा 25 जानेवारी आहे, 25 जानेवारी. आता हे काही दिवस पाठांतर करावं लागतात, बरोबर. राष्ट्रीय जनसंपर्क दिन नाही, राष्ट्रीय साक्षरता दिन नाही, बरोबर. म्हणून ऑप्शन 2 याचा करेक्ट उत्तर असेल. हा फॅक्च्युअल प्रश्न आहे, काही महत्त्वाचे दिवससुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे, जसं की संविधानाची अंमलबजावणी, संविधानाची स्वीकृती, प्रजासत्ताक दिवस, बरोबर. त्यानंतर पंचायत राज दिवस, राष्ट्रीय मतदार दिवस हे आपल्याला पाठांतर पाहिजे. पुढचा प्रश्न विचारला आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद सभागृह नाही, बरोबर. आता याच्यासाठी ट्रिक लक्षात ठेवायची, एकूण 6 राज्य आहेत, 6 राज्यामध्ये विधान परिषद सभागृह आहे, बरोबर आहे. मग ते कोणते आहे, ट्रिक बघा, MBA टूक, बरोबर. MBA टूक लक्षात ठेवा. एम पासून लक्षात ठेवायचं महाराष्ट्र आपला, त्यानंतर बिहार, त्यानंतर आंध्र प्रदेश, टी पासून तेलंगणा, यू पासून UP, के पासून कर्नाटक, बरोबर आहे. आता हे ट्रिक लक्षात नसेल राहत, MBA टूक जर लक्षात ठेवत असाल तर खूपच चांगला आहे, परंतु हे जर लक्षात नाही राहिलं तर बघा महाराष्ट्र आणि तेलंगणा हे एकमेकाला लागून असलेले राज्य आहेत बघा, ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक हे एकमेकाला लागून आहेत, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश हे सुद्धा एकमेकाला लागून आहेत, बॉर्डर शेअर करतात. बिहार आणि UP हे सुद्धा एकमेकाला लागून आहेत, बॉर्डर शेअर करतात. यावरून सुद्धा आपण लक्षात ठेवू शकतो, बरोबर. प्रश्न काय बघा, सभागृह नाही, कुठे सभागृह नाही, केरळला नाही बघा, राजस्थानला नाही, कर्नाटकला आहे आणि बिहारला आहे, म्हणजे काय, तो आणि हे आपलं उत्तर असायला पाहिजे, म्हणजे ऑप्शन 2 हे आपलं करेक्ट उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा, अचूक जोड्या निवडा म्हणजे काय, आपल्याला बरोबर विचारलं आहे, अचूक म्हणजे बरोबर जोड्या निवडा असा प्रश्न आहे बघा.
61वी घटनादुरुस्ती, 44वी घटनादुरुस्ती, 41वी घटनादुरुस्ती आणि 73वी घटनादुरुस्ती. 61वी घटनादुरुस्ती हे मतदाराचं वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आलेलं होतं. बरोबर आहे. म्हणजे अचं तिसरं बघा, अचं तिसरं आपल्याला फक्त इथे बघा, इथे दिसत नाही, इथे दिसत नाही, इथे दिसत नाही. ऑप्शन 2 आपलं करेक्ट असेल. ठीक आहे. हा प्रश्नावर आपल्याला महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या ज्या की आपल्याला माहीतच पाहिजे, जसं पहिली घटनादुरुस्ती 42वी, 44वी, त्यानंतर 86, बरोबर आहे, 86वी घटनादुरुस्ती माहीत पाहिजे आपल्याला, 52वी घटनादुरुस्ती माहीत पाहिजे आपल्याला. तर महत्त्वाच्या घटनादुरुस्त्यासुद्धा आपल्याला पाठांतर असायला हव्या. बरोबर, हे इथे लक्षात ठेवायचं लागेल. ठीक आहे. म्हणजे अचं 3 असेल, बचं 4 आहे. बचं 4 म्हणजे काय, 44वी घटनादुरुस्ती निवडणुकीचा वाद न्यायालयीन क्षेत्र. त्यानंतर कचं 1 म्हणजे 41वी घटनादुरुस्ती हे सेवानिवृत्तीचे वय 60 वरून 62 आणि आपल्याला 73वी घटनादुरुस्ती माहिती आहे की पंचायत राजशी संबंधित आहे. बरोबर. पुढचा प्रश्न, सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य याबाबत खालील विधाने विचारात घ्या असा प्रश्न आहे. पहिलं विधान दिलं आहे, ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे, ग्रामपंचायतीच्या मालकीची मालमत्तेचे संरक्षण करणे, हे दोन्ही बरोबर आहेत. ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील प्राथमिक शाळांची देखरेख करणे हे सरपंचाचं काम नाही ना. बरोबर, हे कोणाचं काम आहे, हे पंचायत समिती व जेडपीचं काम आहे. बरोबर, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचं काम आहे. बरोबर आहे. पण हे उत्तर नाही. ठीक आहे. म्हणजे काय बघा, विधाने विचारात घ्या. करेक्ट आपल्याला विचारलं आहे अयोग्य विधान कोणते, अयोग्य विधान फक्त क आहे, म्हणून ऑप्शन 3 हे विधान आहे. ठीक आहे. मग आपल्याला सरपंच, बरोबर, सरपंच, त्यानंतर पंचायत राज, ग्रामप्रशासन, बरोबर आहे, याबद्दल आपल्याला, त्यानंतर पंचायत राजशी संबंधित समित्या, त्याबद्दल माहिती पाहिजे, कारण वारंवार आपल्याला प्रश्न विचारताना दिसतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते. ठीक आहे. आता लक्षात घ्या, केंद्र राज्य संबंधाशी प्रश्न आहे हा, केंद्र राज्य संबंध. मग आता सरकारी आयोग, त्यानंतर पुंछी आयोगावर प्रश्न आहे. बरोबर आहे. त्यानंतर राजमन्नार आयोग, बरोबर, हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. पुंछी आयोग, सरकारी आयोग, केंद्र राज्य संबंधावर एक प्रश्न विचारताना दिसतो. मग त्याच्या एक तर आपल्याला शिफारशी विचारतात किंवा आपल्याला सदस्य विचारतात. ठीक आहे. मग इथे विचारले आपल्याला सरकारी आयोगाचे सदस्य कोण नव्हते. ठीक आहे. तर लक्षात घ्या, श्री बी शिवरामन, डॉक्टर SR सेन, रामा सुब्रमण्यम आणि यापैकी नाही. तर रामा सुब्रमण्यम जे आहेत, रामा सुब्रमण्यम हे त्याचे सदस्य नव्हते, हे इथे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. सिंपल. बरोबर, रामा सुब्रमण्यम हे सदस्य नव्हते. डॉक्टर RS सेन होते आणि श्री बी शिवरामन हे सुद्धा सदस्य होते. बरोबर. आणि हे स्वतः सरकारी आयोगाचे अध्यक्ष होते. हे गोष्ट इथे लक्षात ठेवण्यासारखी आहे. ठीक आहे. आपलं उत्तर काय असेल, आन्सर हे असेल आपलं रामा सुब्रमण्यम. पुढचा प्रश्न दिला आहे आपल्याला, निवडणूक आयोगाची कर्तव्य स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आलेली आहे. बरोबर, कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली. इथे प्रश्न लक्षात घ्या. आता निवडणूक आयोगाबद्दल माहिती आहे आपल्याला, भाग 15 मध्ये येतो आणि कलम 324 मध्ये येतो. ठीक आहे. मग यामध्ये प्रश्न काय लक्षात ठेवायचा आहे, महत्त्वाचे भाग, संविधानाचे महत्त्वाचे भाग आणि महत्त्वाचे कलमसुद्धा लक्षात ठेवावं लागेल. महत्त्वाचे परिशिष्ट इथून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बरोबर, महत्त्वाचे परिशिष्ट आणि महत्त्वाचे संविधानाचे पार्ट्स किंवा भाग, यावर भविष्यामध्ये प्रश्न अपेक्षित आहे. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न विचारला आपल्याला, अचूक जोड्या निवडा. आता हा जो प्रश्न आहे ना, हा प्रश्न पाश्चिमात्य विचारवंत किंवा तत्त्वज्ञ, बरोबर, यावर तो प्रश्न आहे, किंवा राजकीय सिद्धांत हा जो प्रश्न आहे आपल्या नियमित वाचनामध्ये येत नाही. हे 11वीच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये हे दिलेलं आहे. ठीक आहे. आणि जे पॉलिटिकल सायन्सचे विद्यार्थी आहेत, बरोबर आहे, पॉलिटिकल सायन्सचे, अशा विद्यार्थ्यांना हा प्रश्न सोपा जातो. जे नियमित विद्यार्थी आहेत ते काही इतकं काही त्यांना वाचत नसतात. ठीक आहे. तर लक्षात घ्या, रुसो जो आहे, तो फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक होता. बरोबर आहे. म्हणजे चौथं 4चं ब असेल बघा, 4चं ब, 4 इथे पावर, इथे बघा, फक्त एकाच ठिकाणामध्ये 4चं ब दिसतो, म्हणून याचं उत्तर करेक्ट असेल, ऑप्शन 2 असेल. ठीक आहे. आता सगळेचे सगळे इथे माहीत असते अशा प्रकारामध्ये आयोगाला इथे प्रत्येक विद्यार्थ्याला सगळे माहीत असणे अपेक्षित नाही. एखादी जरी माहीत असेल तर त्यावरून आपल्याला उत्तर काढता येते. बरोबर. मग रुसोचं काय असेल, रुसो हे फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक आहे. थॉमस हॉब्स हा ब्रिटिश तत्त्वज्ञ होता, लक्षात घ्या. बरोबर. त्यानंतर फ्रेडरिक हायेक हा काय होता, फ्रेडरिक हायेक हा अँग्लो ऑस्ट्रियन तत्त्वज्ञ होता. आणि शेवटचा रॉबर्ट नॉझिक हा अमेरिकन तत्त्वज्ञ होता. बरोबर, अमेरिकन तत्त्वज्ञ होता. तर आपल्याला प्रश्न कोणत्या प्रकारामध्ये, राजकीय सिद्धांत आणि विचारवंत. ठीक आहे. तर अशावर प्रश्न आपल्याला विचारताना दिसतात. पुढचा प्रश्न, भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद संविधान सभेचे अध्यक्ष होते. संविधान सभा जी आहे, संविधान सभा अध्यक्ष. ठीक आहे. आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते, मसुदा समिती.
मसुदा समितीचे अध्यक्ष होते. आणि जवाहरलाल नेहरू जर पाहिलं तर हे संघराज्य समितीचे संघराज्याशी संबंधित ज्या समिती होत्या त्याच्याशी संबंधित आहेत. कोण? जवाहरलाल नेहरू. मग एकच उरलं बघा, जी.व्ही. मावळणकर. जी.व्ही. मावळणकर हे संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष होते आणि हे लोकसभेचे पहिले अध्यक्षसुद्धा होते. लोकसभेचे पहिले अध्यक्ष जी.व्ही. मावळणकर होते. जी.व्ही. मावळणकर हे लक्षात ठेवायचं आपल्याला यांच्याबद्दल. ठीक आहे. म्हणजे काय प्रश्न कसा प्रकारचा आहे हा प्रश्न? संविधान सभा आणि संविधान सभेच्या महत्त्वाच्या समित्या आणि त्यांचे अध्यक्ष आपल्याला पाठांतर असायला पाहिजे. पुढचा प्रश्न, संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा कधी तयार करण्यात आला असा प्रश्न आहे. बरोबर. आता बघा, पहिला मसुदा जो आहे, पहिला मसुदा हा ऑक्टोबर 1947ला प्रकाशित करण्यात आला. त्यानंतर जवळपास 8 महिने जनतेसमोर ठेवण्यात आला. 8 महिने जनतेसमोर ठेवण्यात आला, जनतेसमोर. आणि पुन्हा एकदा ऑक्टोबर 1948ला यावर सुधारणा करण्यात आला. लोकांचे मतं जाणण्यात आले आणि लोकांचे मतं जाणल्यानंतर त्याच्यावर सुधारणा करून पुन्हा एकदा ऑक्टोबर 1948ला तो मसुदा पुन्हा एकदा दुसऱ्यांदा प्रकाशित करण्यात आलेला आहे. आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न राज्यसेवेचा कॉपी झालेला प्रश्न आहे. राज्यसेवा म्हणजे MPSC राज्यसेवा क्लास 1. बरोबर आहे. त्याचा हा प्रश्न ॲज इट इज कॉपी झालेला प्रश्न आहे. बरोबर आहे. म्हणून PYQचं विश्लेषण बरोबर आहे, MPSCने घेतलेल्या ग्रुप बी, ग्रुप सी राज्यसेवा याचं विश्लेषण करणे किती अत्यंत महत्त्वाचं आहे. बरोबर, हे या प्रश्नामधून आपल्याला दिसून येते. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांच्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदाच्या क्रमानुसार योग्य क्रम लावा. म्हणजे काय? DPSP जे आहे, DPSPचा प्रश्न आहे हा. DPSP क्लिअर. आता इथे बघा, सर्व नागरिकांसाठी समान नागरिक कायदा म्हणजे UCC कलम 44. बरोबर आहे. त्यानंतर अनुसूचित जाती, जमाती आणि दुर्बल घटकांच्या आर्थिक हिताचे संरक्षण कलम 46. ठीक आहे. त्यानंतर जनतेचे राहणीमान व सार्वजनिक आरोग्य सुधारणा जसं की दारूबंदी कलम 47. आणि शेवटी पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा 48A. बरोबर आहे. मग काय? क्रमांकानुसार योग्य क्रम लावा म्हटलं आहे ना. बरोबर आहे. म्हणजे 44, त्यानंतर म्हणजे ड, त्यानंतर क, त्यानंतर ब आणि शेवटी अ. ड क ब अ. ऑप्शन 3 हे याचं करेक्ट उत्तर असेल. ठीक आहे. म्हणजे काय? DPSPबद्दल आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. DPSPचा क्रम लक्षात ठेवायचा. नुसतं DPSPचे कलम नुसतं नाही, त्याचा क्रम लक्षात ठेवायचा आपल्याला. त्यानंतर 42वी घटनादुरुस्ती, 44वी घटनादुरुस्तीनुसार कोणते DPSP ॲड करण्यात आले असं सुद्धा प्रश्न भविष्यात येईल. बरोबर. त्यामुळे DPSP हे चांगले करून ठेवा. पुढचा प्रश्न, मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल हा कधी प्रकाशित करण्यात आला? तर याचं करेक्ट उत्तर बघा, जुलै 1918ला हा जो अहवाल आहे तो प्रकाशित करण्यात आला. बरोबर. आणि नंतर मग बरोबर, आता लक्षात घ्या, भारत सरकार कायदा 1919 बरोबर, या अहवालावर आधारित हा कायदा आहे. बरोबर आहे. आणि या कायद्यामध्ये बघा, जे प्रांत आहेत, या प्रांतांमध्ये दुहेरी शासन पद्धती लागू करण्यात आली होती. दुहेरी शासन पद्धती लागू करण्यात आलेली होती. लक्षात घ्या. बरोबर. दुहेरी शासन पद्धती म्हणजे काय? तर यानुसार 2 भागात वर्गीकरण करण्यात येते. काय? तर एक होते बघा सोपीव विषय. बरोबर आहे. त्यानंतर राखीव सोपीव विषय आणि राखीव विषय. बरोबर आहे. हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता जे रिझर्व्ह सब्जेक्ट याच्यामध्ये जसं की पोलीस खातं, बरोबर, हे राखीव विषयामध्ये येतात. आणि सोपीवमध्ये शिक्षण, आरोग्य हे सुद्धा आहेत. बरोबर. एकदा याच्यावर प्रश्न आलेला होता की खालीलपैकी सोपीव खाती आणि राखीव खाती कोणती असा प्रश्न आहे. म्हणून एवढं आपल्याला विश्लेषण, बरोबर आहे, एवढं विश्लेषण आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. म्हणजे याचा करेक्ट उत्तर काय असेल? जुलै 1918ला अहवाल प्रकाशित झाला. बरोबर आहे. आणि भारत सरकार कायदा म्हणून 1919चा तो कायदा तयार झाला. ठीक आहे. तर एवढी इथे आपल्याला लक्षात पाहिजे. पुढचा प्रश्न, कोणती जोडी अयोग्यरित्या जुळलेली आहे असा प्रश्न विचारला. अयोग्य जोडी ओळखा. बरोबर. भेदभाव करण्यास मनाई कलम 15 हे बरोबर आहे. संमेलनाचा अधिकार कलम 19 सुद्धा बरोबर आहे. जीवित संरक्षणाचा अधिकार कलम 20 नाही, तर हे राईट टू लाईफ हे कलम 21मध्ये सांगितलेलं आहे. 20मध्ये काय सांगितलं आहे? बरोबर आहे. 20मध्ये बघा, अटकेपासून संरक्षण. बरोबर. अटकेपासून संरक्षण भेटते आपल्याला, संरक्षण. बरोबर. म्हणजे याला आपण असं म्हणतो, गुन्ह्याबद्दल दोषसिद्धीचे संरक्षण. गुन्ह्याबद्दल दोषसिद्धीचे संरक्षण म्हणजे 3 प्रकारचे आपल्याला याच्यामध्ये अधिकार भेटतात. कोणते? तर कार्योत्तर कायदा नाही,
म्हणजे नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ, बरोबर आहे. म्हणजे आधी गुन्हा केला आपण आणि नंतर कायदा करता येत नाही. दुसरं आहे स्वतःविरुद्ध साक्ष नाही. स्वतःविरुद्ध साक्ष नाही. स्वतःविरुद्ध साक्ष देण्यासाठी आपल्याला बळजबरी करता येत नाही, परंतु ठसे आपल्या अंगठ्याचे ठसे असतील, ब्लड सॅम्पल असेल, हे घेता येतात. ठीक आहे. त्यानंतर दुहेरी शिक्षा नाही. दुहेरी शिक्षा नाही. दुहेरी शिक्षा नाही म्हणजे लक्षात घ्या, दुहेरी शिक्षा म्हणजे एका गुन्ह्यासाठी आपल्याला 2 वेळा शिक्षा करता येत नाही. ठीक आहे. कार्योत्तर कायदा नाही. त्यानंतर स्वतःविरुद्ध साक्ष देता येत नाही आणि दुहेरी शिक्षा नाही. हे अधिकार आपल्याला कलम 20 अंतर्गत भेटतात. ठीक आहे. त्याच्यामुळे हे चुकीची जुळवलेली आहे. चुकीची, बरोबर. काय विचार आपल्याला अयोग्यरित्या जुळवली म्हणजे ऑप्शन क. ड मध्ये काय घटनात्मक उपयोगाचा अधिकार कलम 32 हे करेक्ट आहे. ठीक आहे. म्हणजे काय क याचं उत्तर आहे, म्हणजे ऑप्शन 3 हे करेक्ट उत्तर असेल. पुढचा प्रश्न, समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही असा प्रश्न आहे. कशाचा समावेश नाही. मग आता लक्षात घ्या, करारनामे, जकात, जंगले, दिवाळखोरी आणि नादारी. आता जकात म्हणजे आपण टोल म्हणतो, टोल, बरोबर आहे. टोल हा राज्य सरकारच्या महसुलाचा एक महत्त्वाचा सोर्स आहे, बरोबर. टोल नाके जे असतात, टोल नाके खूप जास्त राज्यामध्ये असतात बघा. टोल नाके जे आहे ते राज्यसूचीचा भाग आहे. राज्यसूचीचा भाग आहे, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, बरोबर आहे. जंगले जे आहेत, जंगले हे 42व्या घटनादुरुस्तीनुसार, बरोबर, 42व्या घटनादुरुस्तीनुसार समवर्ती सूचीमध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर करारनामे जे आहे, करारनामे आणि दिवाळखोरी आणि नादारी हे ऑलरेडी समवर्ती सूचीमध्ये आहे. म्हणजे काय, कोणता समवर्ती सूचीचा भाग नाही असा प्रश्न आहे. म्हणजे फक्त क म्हणजे जकात, ज्याला आपण काय म्हणतो टोल नाके किंवा टोल, फक्त क याचं उत्तर असेल, क उत्तर. ठीक आहे.